रायगडमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण मंत्री भरत गोगावलेच करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना जारी. प्रश्नांमध्ये अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश. जनगणनेमध्ये जात, धर्म, मातृभाषा आणि शिक्षणाची माहिती घेतली जाणार. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अदृश्य शक्तींचा वापर करून उद्धव ठाकरे आणि पवारांच्या हातनं काढून घेतली गेली. खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. मुंबईच्या गिरगावातल्या केळेवाडी ते चर्नी रोड रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा तापला. मनसेचं गिरगावात आंदोलन. मनसेचं राजकारण यापुढे जेन झींना सोबत घेऊन होणार. जेन झींवर फोकस करा, त्यांच्याशी संपर्क ठेवा. पुण्यातल्या बैठकीतनं राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. चाकणमधल्या 20 कंपन्यांच्या स्थलांतरणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं शरद पवारांना उत्तर. बंद होणाऱ्या 76% कंपन्यांची नोंदणी, पण त्या कंपन्या सुरू झालेल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं उत्तर. मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं. शिंदेंच्या एका नेत्याचं खळबळजनक वक्तव्य. मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची चर्चा सुरू. मुंबईतल्या जुहू चौपाटीवर गेल्या महिन्याभरापासून लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. प्रशासनाचा स्वच्छतेचा दावा, मात्र किनाऱ्यावर प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढीग कायम. जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य जैसे थेच. पालिकेचे दावे कागदावर, महापौरांची ही दांडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.